हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रीतीज लाईफ. होळी जवळ येते आणि मी तुम्हाला एक माझा यूट्यूबबद्दलचा एक छोटासा एक्सपिरियन्स शेअर करते. आता आपण म्हणतोय ना, आता होळी जवळ येते असं का म्हटलं, कारण तो होळीच्या दिवशीचा एक्सपिरियन्स आहे म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया. आपण म्हणतो ना की लोक काय बोलतील. जर आपल्याला इच्छा असेल व्हिडिओ शूट करायची तर आपल्याला कॉन्फिडन्स नसतो की कसं शूट करायचं किंवा कसं बोलायचं किंवा लोक काय बोलतील. शूट कसंही करू, बोलू कसंही, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की लोक काय बोलतील. आपण खूप जास्त कॉन्फिडन्स नसतो आपल्या कामावरती म्हणा किंवा आपल्या व्हिडिओवरती म्हणा, कारण हा सगळ्यांना टाईमपासच वाटतो. त्यामुळे मग असं वाटतं की लोक काय बोलतील, आपल्याला जज करतील का किंवा नावं ठेवतील का. लोक लोक म्हणजे कोण हा विचार अगोदर करा तुम्ही, की कोणते लोक, घरातले, बाहेरचे किंवा कॉलनीमधले, सोसायटीमधले किंवा गावामधले कोणते लोक बोलतील. नेमकं आपण टेन्शन कोणत्या लोकांचं घ्यायचं हे क्लिअर असू द्या. आता टेन्शन कोणत्या लोकांचं घ्यायचं, कारण लोक तर खूप सारे आहेत, बोलणारे पण खूप सारे आहेत, आय होप, आणि बोलतील पण. पण तुम्हाला जर खरंच म्हणजे करायची इच्छा असेल किंवा काहीही व्हिडिओज नाही किंवा आपली इच्छा किंवा आपली आवड जर काही असेल, पण फक्त हा विचार करून थांबत असेल किंवा लोक काय बोलतील, तर मला असं वाटतं हे 100% चुकीचं आहे. एक 3 वर्षापूर्वी होळीच्याच दिवशी मी एक पूर्ण दिवसभर व्लॉग शूट केला. पुरणपोळ्याचा स्वयंपाक, मुलगी छोटी होती, 7-8 महिन्याची मुलगी होती, तिला सांभाळून हे सगळं केलं आणि हेही करून मी एक ब्लॉग शूट केला. तर तो मी अपलोड केला चॅनलवरती. त्यावेळेस माझं वेगळं चॅनल होतं आणि त्याच्यावरती मी अपलोड केला आणि तो प्रायव्हेट केला मी. तो व्हिडिओ मी प्रायव्हेट ठेवला आणि मला तो पब्लिक करायचा होता की आज करेल, उद्या करेल, आज माझ्यात कॉन्फिडन्स येईल, उद्या येईल, परवा दिवशी येईल, पण माझ्यात कधीच कॉन्फिडन्स आला नाही आणि मी तो व्हिडिओ आजपर्यंत कधीच पब्लिक केला नाही. तो अजूनही प्रायव्हेट आहे आणि त्याच्यावर खूप सारे चॅनल झाले की चेहरा न दाखवणारे चॅनल होते ते, की माझं स्वतःचा फेस नव्हता दिसत त्याच्यामध्ये, व्हॉइस ओव्हर म्हण किंवा आणखीन काही म्हण, असे चॅनल होते. आणि त्या चॅनलवरती माझे त्यावेळेस 1000 सबस्क्रायबर होते आणि मग कसेही जरी मी तो व्हिडिओ अपलोड केला असता तर कसे तरी माझे 400, 50 किंवा 150, 200, 500 असे काहीतरी व्ह्यूज आलेच असते. लगेच एकही व्ह्यूज नाही असं तर झालंच नसतं, कारण सबस्क्रायबर पण 1000 होते. पण मी त्यावेळेस हेच म्हणून थांबले की अरे करू की नको, किंवा लोक काय बोलतील किंवा कोण काय बोलेल किंवा कोणाला आवडेल का, तर का बोलतील लोक आणि आपण का विचार करायचा कुणाचा. लोक काय बोलतील हा विचार जर केला तर मग आयुष्य इथं स्टॉप होईल, कारण खूप अशा गोष्टी आता ज्या आपण नेहमी लोकांचा विचार करून करतो. तरी मला तरी असं वाटतं की आपल्याला जे आवडतं ना ते आपण बिनधास्त आणि कॉन्फिडन्समध्ये करायला पाहिजे. त्यानंतर मी हा चॅनल सुरू केला आणि त्यावेळेस पण माझ्या मनात हेच होतं की काय बोलेल, कोण काय बोलेल, म्हणजे छान रिस्पॉन्स भेटेल का नाही. आणि जर रिस्पॉन्स आपल्याला चांगला नाही भेटला तर उगाचच आपण शूट करायचं टाकायचं. मग अशी जर गोष्ट होत असेल तर मग नावं ठेवतील का आपल्याला, की बाबा काय टाकतीये पण हिला काही रिस्पॉन्सच भेटत नाही, तर मग आपल्याला जज केलं जाईल का. तर हा विचार माझ्या मनात येत होता सुरुवातीला, जोपर्यंत माझे 1000 सबस्क्रायबर झाले नाही. जोपर्यंत माझे 1000 सबस्क्रायबर झाले नाही आणि जोपर्यंत 1000 सबस्क्रायबर होत नव्हते ना, तोपर्यंत मी चॅनलवरती व्हिडिओ टाकते हे कोणासोबतच शेअर केलेलं नव्हतं. कारण मी कुणाला ते सांगितलंच नव्हतं की मी टाकते म्हणून, कारण मला असं वाटायचं की कुणी मला जज नको करायला की काय करते म्हणून. यूट्यूबवरची पब्लिक ती गोष्ट वेगळी आहे, पण जो माणूस आपल्याला ओळखतोय किंवा जे आपल्याला ओळखतात ना, ते डायरेक्टली म्हणजे आपल्याला असं अनकम्फर्टेबल फील नको व्हायला की आपण आज व्हिडिओ टाकलाय आणि त्यांनी बघितला तर ते काय म्हणतील. त्यामुळे मग मी कुणासोबतच शेअर केलं नव्हतं की मी करते काय म्हणून. आणि काही नव्हतं, डेली ब्लॉग शूट करायचे आणि त्यानंतर माझे बरेचसे व्हिडिओ लाखाच्या वरती गेले आणि त्यामुळे मग ते बऱ्याचशा जणांना कळालं. आता ते बऱ्याचशा जणांना कळालं हे मलाच कळालं नव्हतं. हे मला नंतर कळालं की खूप जण बघतायत म्हणून. मग नंतर मी हळूहळू सांगायला सुरुवात केली की हो व्हिडिओ बनवते, पण असं कुणी काही बोललं नाही. माहीत नाही मागं बोलतात की काय, पण असू द्या, आता बोललं तरी मला फरक पडत नाही. आता मागं वळून नाही बघायचं आहे मला. 3,700चा टप्पा पार केला आहे. आय होप की लवकरच 10,000 सबस्क्रायबर चॅनलवरती कंप्लीट होतील. आणि मेन म्हणजे माझं जास्त कंटेंट, आपली एक मर्यादा असते, एक मर्यादेत राहून आपण कंटेंट बनवायचं असतं असं मी ठरवलंय. प्रत्येकाचं ह्याच्याबद्दलचं मत वेगळं असू शकतं की माझी एक मर्यादा आहे, मी त्या मर्यादेमध्ये राहूनच कंटेंट शेअर करते. खूप जास्त पर्सनल पण जायचं नाही आहे. आपण फक्त एक
रेग्युलर बेसिसवरती आपण घरामध्ये काय करतो किंवा कसं करतो किंवा त्याला कसं छान बनवता येईल, कसं सिनेमॅटिक बनवता येईल किंवा कशी त्याची एक स्टोरी करता येईल, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ना मी माझं शूट करत असते, ब्लॉग्स बनवत असते. असं मला कधी होत नाही की आज काय शूट करायचं किंवा उद्याच्याला काय टाकायचं. काहीतरी निघतं, काहीतरी सुचतं. जेव्हा आपण त्याच्यामध्ये शिरतो ना तेव्हा सगळ्या ह्या गोष्टी ना आपल्याला आठवतात. म्हणजे ठीक आहे, आज हे केलं ना, आता उद्या आपण हे करू. त्यामुळे कंटेंटचा इश्यू येत नाही. आणि गावाकडे गेल्यावर तर कंटेंट असतं. मग माझ्या चॅनलमध्ये बरेचसे व्हिडिओ हे गावाकडचे आहेत, कारण खूप जास्त वेळा गावाकडे जाणं होतं आणि गावाकडे गेलं की बरेचसे व्हिडिओ मी शूट करत असते. मग टाईम पण भरपूर असतो. असं गावाकडे आमचे काही जास्त लोक नाही आहेत, 2-4 जणच असतो आम्ही सगळे. त्यामुळे काम पण थोडंच असतं आणि मग व्हिडिओ शूट पण जास्त होतो. आणि तिथं टोकणारं पण कोणी नाही की नको करू, काय करते, काम कर, हे कर मग कर, असं काही नाही आहे. काम करून पण मी व्हिडिओ चांगल्या प्रकारे तिथं हँडल करते. आणि ते इथं आल्यावरती पण बरेच दिवस मी कधी शेअर करत असते, जर माझ्याकडे स्टॉक भरपूर असेल तर. आणि त्याच व्हिडिओला खूप सारं प्रेम भेटलं आणि माझं चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो झालं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की लोक काय बोलतील ह्याच्यावरून मग मी माझे 3 वर्ष वायाला घातले. आणि त्यानंतर मला जाग आली, आता लोक काय बोलतील हाच एक मुद्दा नव्हता, तर आणखीन एक मुद्दा होता की अरे माझं घर चांगलं नाही आहे, माझं किचन मॉड्युलर नाही आहे, माझे भांडे छान नाही आहेत, किंवा मला छान रेसिपी करता येतील का, किंवा छान बोलता येईल का, किंवा मला जमेल का. हे सगळे प्रश्न पण होते की अरे माझं हे चांगलं नाही, अरे माझं ते चांगलं नाही, अरे माझ्याकडे हे नाही ते नाही, असे स्वतःलाच कारणं देत बसली. आणि 3 वर्ष मागं पडली. मला असं वाटतं की 3 वर्षापूर्वी ज्यांनी चॅनल सुरू केले असतील त्यांनी आज चांगली ग्रोथ केलेली असेल. त्यावेळेस सुरू केले असते, ॲटलिस्ट मी मिनी ब्लॉग जरी टाकले असते तरी मला असं वाटतं की माझ्या चॅनलची छान ग्रोथ झाली असती. आणि त्यावेळेस मुलगी लहान होती तरी पण मी करायचं ठरवलं होतं. पण जे ठरवलं होतं 1000 सबस्क्रायबर झाले, त्यानंतर मी ब्लॉगिंग चालू केली आणि ती एकच ब्लॉग शूट केला आणि तोही माझ्याच्याने अपलोड झाला नाही. की कारण हे खूप सारे प्रश्न आणि त्यातल्यात हा पण एक हे होतं की लोक काय बोलतील. त्यामुळे जर आपल्याला आवड असेल, जर आपल्याला करायची इच्छा असेल, व्हिडिओज नाही मी बाकीच्या पण बद्दल बोलते की आपल्याला एखादी गोष्ट आवडते ना, आपण फक्त ह्याच्यामुळे करत नाही की कोण काय बोलेल म्हणून. तर आपलं आयुष्य आहे, आपण कसं जगायचं हे आपण ठरवायचं. ते आपण आपल्या कंडिशनवरती जगायचं, जे की ना की लोकांचं काम आहे बोलतील, हसतील, बघतील आणि नंतर तर पुढे चालू म्हणतील पिन की हो बाबा चांगलं केलंय किंवा चांगलं करतेय म्हणून. त्यामुळे एक छोटंसं व्हिडिओ तुम्हाला सगळ्याला मोटिवेशनल वाटेल म्हणून. कारण खूप जणांचं असं असतं की खूप जण अंडर कॉन्फिडन्स असतात. खूप जणांचं असं असतं की त्यांना कॉन्फिडन्स नसतो की करू की नको, करू की नको. आणि आपण जी गोष्ट आज करतोय ना, ती गोष्ट जर आपण 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी करायला गेलो ना, तर ती आपल्याला शोभणार नाही किंवा आपल्याला आणखीन कॉन्फिडन्स आपला लो होईल की अरे नको करायला, आपल्याला हे शोभेल का, आपल्याला हे छान दिसेल का, आपल्याला हे छान वाटेल का. तुम्हाला जर आज कॉन्फिडन्स नाही आला तर अजून 5 वर्षांनी काय कॉन्फिडन्स येणार आहे. जर करायला घ्या, अगोदर करायला घ्या. हां, तुम्हाला नाही कुणासोबत शेअर करायचं, कुणासोबतच शेअर करू नका. फक्त प्रायव्हेट ठेवा. प्रायव्हेट म्हणजे चॅनल आहे, तुम्ही व्हिडिओ बनवताय हे फक्त स्वतःलाच माहीत असू द्या. व्हिडिओ पब्लिक करा, व्हिडिओ प्रायव्हेट नका ठेवू. फक्त आपण काहीतरी करतोय हे जर तुम्हाला कुणाला सांगायचं नसेल, असं वाटत असेल की जज करतील, तर कुणाला सांगू नका. जोपर्यंत तुमची त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ होत नाही. जेव्हा तुमची चांगली ग्रोथ होईल तुम्हाला आता कळेल की आता आपली गाडी आता रुळावर आली आहे, तेव्हा तुम्ही ते सगळ्यांसोबत शेअर करा की असं असं आहे, असं असं करतोय. तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टी शेअर करा. त्याने काय होणार की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि आपण जे शेअर केलंय, आपण जे आज शेअर केलंय ते लगेच कुणी जरी पाहत असेल आपल्या जवळचं व्यक्ती, तर आपल्याला बी थोडंसं असं वाटतं की अरे काय बोलेल. त्यामुळे मग चालू आपलं अकाउंट आपण काहीतरी करतोय, व्हिडिओज बनवतोय किंवा काय करतोय हे कुणालाही सांगू नका, जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ मिळवत नाही, चांगल्या प्रकारचं सक्सेस भेटत नाही. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.